कोल्हापूर महामार्गावरील वाढते अपघात लक्षात घेऊन 16 मार्चपासून महामार्गावर दुचाकीस्वारांना नो हेल्मेट नो एंट्री अशी विशेष मोहीम राबवली जाणार आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर यांनी आज दिली. जिल्ह्यात मागील काही दिवसांमध्ये रस्ते अपघाताचं प्रमाण लक्षणीय वाढलं असून विशेषतः दुचाकी वाहनांच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचं निदर्शनास आलंय. या अपघातात हेल्मेटचा वापर न केल्यामुळे डोक्याला गंभीर दुखापत होऊन जीवितहानी झाल्याचं आढळून आलंय. या पार्श्वभूमीवर प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत ही विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. विना हेल्मेट दुचाकी चालवणाऱ्या वाहन चालकांवर मोटर वाहन अधिनियमातील तरतुदीनुसार दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. हेल्मेटचा वापर केवळ कायदेशीर बंधन नसून स्वतःचा जीव वाचवण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे. अपघातावेळी डोक्याला होणारी गंभीर दुखापत टाळण्यासाठी हेल्मेट योग्य पद्धतीने म्हणजे पट्टा घट्ट बांधून वापरणं अत्यावश्यक आहे. वाहन चालवताना चालकासह मागील आसनावरील प्रवाशांना देखील हेल्मेट परिधान करणं अनिवार्य आहे. यावेळी प्रादेशिक परिवहन अधिकारी संजीव भोर म्हणाले की राष्ट्रीय महामार्गावरील सीमा तपासणी नाका, कागल व किनी टोल नाका येथे नो हेल्मेट नो एंट्री अभियान राबवण्यात येत आहे. त्यामुळे राष्ट्रीय महामार्गावर विना हेल्मेट वाहन चालवू नये. कायमस्वरूपी सुरक्षिततेसाठी हेल्मेटचा वापर करावा आणि हेल्मेट वापरा जीवन वाचवा हा संदेश सर्वत्र पोहोचवावा असं सांगितलं. मराठी एस न्यूजसाठी कागलहून प्रशांत दळवी.